कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई चहा झालाय का ग? होईल ग, घाई काय एवढी? बस बस बस। बाकी लग्नात काय झालं ते कळलं मला। खूपच विचित्र प्रकार घडला नाही काय? हो ना। आमच्या घराण्याच्या मुलीकडनं ही अपेक्षा नव्हती। काय ना आशुतोषराव, घरामध्ये पुरुष माणूस नसला ना का मुलांवर संस्कार होत नाही। जगदीश, जरा थोबाड बंद केलंस तर बरं होईल नाही का? हा, तुला सांगितलंय का नाही इशे काढू नगस म्हणून? मग कशाला बोलतोयस? बघितलं, हे असं काही बोललो की आमचं तोंड बंद करते आणि तिकडे मंडपातनं मुलगी पळेपर्यंत प्रकरण गेलं। अरे आजी आई, तुम्ही काय मुलीवर लक्ष ठेवायचं का नाही? तरी बरं दुसरी होती म्हणून, नसती तर खरंच। चहा घ्या, झाले बापू, चहा घ्या। नाही मला नको, माझं झालंय। हा, राहिलं तू घे। आणि काय जगदीश काका, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। लग्नात जे काही झालं ते विचित्रच झालं, पण त्यामध्ये काकूची किंवा आजींची काही चूक नव्हती। आणि त्यांनी बरेच प्रयत्न केले, त्यांच्या हातात जे काही होतं ते त्यांनी सगळं केलं। त्यामुळे उगाच त्यांना दोष देऊ नका। बाप रे, वाह, केवढं मोठं मन आहे, केवढं मोठं मन आहे। अरे इतक्या मोठ्या मनाचा जावई लाभला हे म्हणजे आपलं भाग्यच म्हणायचं नाही का? काका तू चहा घे आता। घ्या। आणि हा विषय परत काढायचा नाही। लग्नात काय झालं काय नाही झालं हे सगळ्यांना माहिती, तू त्यात पडायचं नाही। पाहिलं, हे असं आहे, काय बोलायला सोयच नाहीये, म्हणजे कसला अधिकारच राहिलेला नाही। शिवा, आता तुला ह्यांच्या समोर चांगलंच तोंडावर पडलं असतं, पण आता मी शांत राहून माझं काम काढून घेणं गरजेचं आहे, म्हणून शांत बसतोय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।